महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी लिहिलेल्या राष्ट्रभाव या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा संपन्न झाला। यावेळी आपण राष्ट्र निर्माणाची भाषा करत नाही तर राष्ट्रीय पुनर्निर्माणाची भाषा करतो। भारतीय राष्ट्रवादाचा दृष्टिकोन हा राष्ट्रभाव आणि समन्वयावरती आधारित आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केलेलं आहे। मनमाड रेल्वे स्टेशनवरती एक व्यक्ती रेल्वेच्या ओव्हरहेड वायरच्या खांबावरती चढला होता, त्यामुळे काही काळ वीज पुरवठा खंडित करावा लागला होता। त्याचा परिणाम रेल्वे सेवेवरती सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतं। या व्यक्तीला सुखरूप खाली उतरवण्यात यश आलेलं आहे। मे 2025 मध्ये 11 महिन्यांच्या आदितीला उलट्यांचा त्रास होत असल्यानं चिन्मय नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारांती आदितीचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी वर्षभराच्या लढ्यानंतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। भिवंडी शहराला लागून असलेल्या नदीनाका येथील देव आकाश डाईंग सायझिंगला आग लागली होती। सायझिंग मधील कच्चा माल जळून खाक झाला। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। नागपूर जिल्ह्यातल्या कामठीमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागली। यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झालेत। घरातील सर्वच्या सर्व साहित्य जळून खाक झाले। यामध्ये कुटुंबाचं सुमारे 5 लाखांचं नुकसान झालंय। भिवंडी तालुक्यातील कोनगावात लाकूड दुकानामध्ये भीषण अचानकपणे आग लागली होती। आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं आहे। लोकसभेच्या कामकाजादरम्यान भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरेंबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भिवंडीमध्ये ठाकरे गट आक्रमक झालाय। निशिकांत दुबे यांच्या फलकाला जोडेमारो आंदोलन करण्यात आलेलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये अपुऱ्या पाणी पुरवठा आणि योजनांमुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। काम पूर्ण न झाले केलेल्या कंत्राटदारांना काळ्या यादीमध्ये टाकणार असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान यांनी दिलेला आहे। नगरपालिकेकडून कुठल्याही पायाभूत सुविधा मिळत नसल्यानं सर्वसामान्य नागरिक चांगलेच हैराण झालेत। संतप्त नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाचं श्राद्ध घालून आंदोलन केलं। उन्हाची तीव्रता वाढल्यानं उष्माघात टाळण्यासाठी नागपूर वाहतूक विभागानं दुपारी 2 तास 31 चौकातील सिग्नल तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला। दुपारी 2 ते 4 या वेळामध्ये सिग्नल बंद राहतील। 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेमध्ये बोलता, लिहिता आणि वाचता येणं अनिवार्य आहे, असा निर्णय परिवहन विभागानं घेतलाय। मराठी शिकण्यासाठी वेळ द्या अशी मागणी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी केलेली आहे। शिंदखेडा शहरामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा टंचाईमुळे उद्भवलेल्या तीव्र नाराजीच्या पार्श्वभूमीवरती अखेर प्रशासन आणि गॅस एजन्सीला जाग आली आहे। थेट ट्रकभर सिलेंडर शहरामध्ये आणण्यात आल्यानं गॅसधारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। महाराष्ट्र माझा आंबा महोत्सवामध्ये आंबेखास स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये एकूण 35 चिमुकल्यांनी सहभाग घेतला होता। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह सोहळा संपन्न झाला। या दिवशी गणरायाचं दर्शन व्हावं यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या।